नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ब्लाऊजवरती मापे घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीत. बघा, आपण पहिल्यांदा छाती घेऊया, नंतर आपण पूर्ण उंची घेऊया. पूर्ण उंची घ्यायची. नंतर आपण पाठीचा जो मागचा भाग असतो ना, त्याची उंची घ्यायची. गळ्याची उंची घेणार नाहीये, त्याचं रिझन मी नंतर सांगते. आपण गळ्याची उंची का नाही घेत. आता आपण पुढचा गळा घेऊया. मैत्रिणींनो, एकदम सोपी पद्धत आहे. ही बाहीचं अंतर घेणार आहोत आपण, हाताचं, पूर्ण उंची हाताची. नंतर आपण दंडघेर घेणार आहोत. बघा मैत्रिणींनो, एकदम सोपी पद्धत आहे, इझी, कोणालाही जमेल. आता आपण कमरेचा अंतर घेणार आहोत. कमरेचा अंतर लूक पट्टी असते ना, ती सोडून द्यायची आणि हुक पट्टी असते ते मापात मध्ये घ्यायची असते. हे बघा, अशा प्रकारे बहुतेक पाऊण इंचची असते लूकपट्टी, ती आपण सोडून देणार आहोत. आता आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत. मध्ये आपण शोल्डरचं अंतर टाकणार आहोत. हे गळा रुंदीचं अंतर सोडून दोन्ही शिलायांचे अंतर असते ते आपण शोल्डरचं अंतर घेणार आहोत. आता आपण फ्रंट साईडला कटोरीचे अंतर टाकणार आहोत. कटोरीचं माप हे हुक साईड असते त्या साईडनीच घ्यायची असते. कटोरीचे माप लक्षात ठेवा, लूक पट्टीच्या साईडनी कधीच घ्यायचं नसतं. आता आपण मुंड्याचं माप घेणार आहोत. मुंड्याचं माप ब्लाऊज पलटी करून घ्यायचं आहे. हे माप आपण फिटिंगसाठी वापरणार आहोत. हे मुंड्याचं माप फिटिंगसाठी वापरणार आहोत. अशा प्रकारे आपली माप आहेत.